नमस्कार, मी विजय साळवी. स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मंडळी, तुम्ही आम्ही लहानपणापासून ऐकलेलं वाचलेलं महाभारतातलं महायुद्ध हे 18 दिवस चाललं असा उल्लेख आहे. पानिपतावर मराठे आणि अब्दाली प्रत्यक्षात आमनेसामने उभे ठाकायलाही साधारण 2 महिन्यांचा कालावधी लागला. पण आता 1.5 वर्ष व्हायला आलंय तरी कोरोनाशी सुरू असलेली आपली लढाई काही संपायचं नाव घेत नाहीये. ही लढाई काही आपण केवळ वैयक्तिक पातळीवर किंवा देशभरातल्या सुसज्ज रुग्णालयांमधूनच लढतो आहोत असं नाही, तर त्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनानं आपापल्या शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेली तात्पुरती वैद्यकीय केंद्र किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर मेकशिफ्ट कोविड सेंटर्स उभारली आहेत. गावागावातल्या कोविड सेंटर्समधली ही वैद्यकीय यंत्रणा तुमच्या आमच्यासाठी अगदी दिवस रात्र राबतीये. पण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे वातावरण काही कमी होताना दिसत नाहीये. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुला परिसरातील BKC कोविड सेंटर हे देखील त्यापैकीच एक. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये मुंबईवर आलेल्या संकटात BKC कोविड सेंटरमधली वैद्यकीय यंत्रणा तुमच्या आपल्यासोबत अगदी नेटानं उभी राहिली. त्याच BKC कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे हे आज स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या समवेत आहेत. या कोविड सेंटरचं काम कसं चालतं, गेल्या वर्षभरातल्या कोरोना लढाईचे अनुभव त्यांचे काय आहेत, हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे या आपल्या स्पेशल रिपोर्टमध्ये. आणि खरं म्हणायचं तर गेलं वर्ष सव्वा वर्ष तुमची लढाई सुरू आहे. पण या देशामध्ये कोविडचा पहिला रुग्ण जो केरळमध्ये सापडला तो महिना होता जानेवारी 2020 मधला. मार्चमध्ये प्रादुर्भाव वाढू लागला आणि त्यानंतर BKC मधलं जे कोविड सेंटर आहे ते साधारण मे मध्ये त्याचं उद्घाटन झालं. त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारलीत ना डॉक्टर, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र होतं, ही लढाई आपल्याला कशी लढायची आहे, आणि नेमकं जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारलीत आणि रुजू झालात त्यानंतर वास्तवात दिसलेलं चित्र होतं ते किती आणखी भयंकर होतं? नक्कीच 10 मे रोजी जेव्हा माझी तिथे पोस्टिंग झाली डीन BKCला, आणि सकाळीच जेव्हा 9 वाजता गेलो मी वरिष्ठांबरोबर, तर तेव्हा जाणवलं की इंडियातले पहिलं ट्रान्झिट हॉस्पिटल आहे पूर्णपणे, आणि सर्वात मोठं हे ट्रान्झिट हॉस्पिटल आहे, आणि वर्ल्डचं हे दुसरं ट्रान्झिट हॉस्पिटल आहे. नक्कीच काही अनुभव नव्हता, इंडियामध्ये कोणी ट्रान्झिट हॉस्पिटल चालवलं नव्हतं. जबाबदारी मोठी होती, मॅनपॉवर नव्हती. मी माझे जे डिपार्टमेंट फोरेन्सिक आहे सायनला, तिथून फक्त 5 ज्युनियर डॉक्टर आणले होते की मला 8 दिवसामध्ये काहीही करून ते शुभारंभ करायचा आहे. माझ्याबरोबर आमचे डायरेक्टर LA अनिलजी वानखडे सर होते. त्याचबरोबर आम्हाला महानगरपालिका आयुक्त, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर यांचे सर्वांचं गायडन्स होतं. आणि त्या 8 दिवसात आम्ही लिटरली रात्रंदिवस त्याची वॉर्ड मॅनेजमेंट, टॉयलेट्स लावण्यापासून, त्याचे सर्व बेड मॅनेज करण्यापासून, ट्रायज बनवण्यापासून, मेडिसिन आणण्यापासून, त्याचे सर्व अरेंजमेंट जे प्रत्येक वॉर्डामध्ये करायचे, नंबरिंग ऑफ वॉर्ड, हे सर्व आम्ही लिटरली 8 दिवसात केलं. आणि नक्कीच आपण पाहू शकता की 18 तारखेला सुमारे 11 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री व त्याबरोबर सर्व मिनिस्टर, डेप्युटी CM अजितदादा पवार यांनी त्याचं शुभारंभ. डॉक्टर, मला कल्पना आहे हे सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगताय ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत. मला वैद्यकीय दृष्ट्या तुम्हाला जे पहिल्यांदा कोरोनाचं चित्र दिसलं एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रातलं, ते किती भयंकर होतं, आणि प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा BKC कोविड सेंटरची जबाबदारी स्वीकारलीत तेव्हा दिसलेलं कोरोनाचं चित्र हे किती महाभयंकर होतं? नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मे 10च्या अगोदर आणि मार्च 12पासून जेव्हा लॉकडाऊन इंडियात आणि महाराष्ट्रात सुरू झालं, मी याच्या अगोदर सायनलाही नोडल ऑफिसर होतो कोविडचा. आणि मला माहिती आहे, मी PM सेंटर इन्चार्ज, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, की जे मार्चला जी भीती होती मनात, डॉक्टर असो, हेल्थकेअर वर्कर असो, की कोणीही हेल्थकेअर वर्कर हे कोविड म्हणलं तर त्याला वाटायचं की आता मी जगणार नाही, माझी मृत्यू नक्कीच आहे. त्या भीतिमय वातावरणामध्ये मी सायनवरनं जेव्हा माझी BKCला पोस्टिंग झाली, नक्कीच माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ती भीती होती की कोविडमुळं आपला जीव धोक्यात जाणार आहे, आणि आपण जे एवढ्या अडचणीत काम करू आणि आपण जे इथे हेल्थकेअर वर्कर आणू, त्यांना ट्रेन कसं करायचं, त्यांच्यात विश्वास कसा निर्माण करायचा,
हे नक्कीच एक भीतीदायक वातावरण होतं, पण एक इच्छा होती की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि आपल्यावर महानगरपालिकेने आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठा विश्वास ठेवला होता. डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलण्याच्या ओघात सांगितलं की तुमच्याबरोबर तुम्ही 5 ज्युनियर डॉक्टर तुम्ही घेऊन गेलात, पण प्रत्यक्षात तिथे गरज जास्त डॉक्टरची होती. अशा वेळी त्या डॉक्टरची जी अपॉइंटमेंट्स होती किंवा त्यांची जी नियुक्ती होती, ते अनेक जण स्वखुशीने आले का त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली? त्यामुळे त्यांची मानसिकता त्या काळात कशी होती हे जाणून घेता येईल. नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे 5 जे डॉक्टर आहेत माझे हाऊस ऑफिसर होते, की मी फॉरेन्सिकला हेड ऑफ द डिपार्टमेंट सायनला आहे. बाकी डॉक्टर अवेलेबल नव्हते. सायन KM नायर हे फुल होतं त्यावेळेस. आपण जर मेचा आपण महिना पाहिला तर नंबर जवळ 2,500-3,000 हजारापर्यंत मुंबईचा गेला होता. आणि जे काय मेडिकल कॉलेजचं मॅनपॉवर होतं ते ऑलरेडी तिथे ओव्हरबर्डन्ड होतं. हे माझे डिपार्टमेंटचे 5 हाऊस ऑफिसर आणले आणि आम्ही अहोरात्र मेहनत करून लिटरली तिथं हे केलं. मग त्यानंतर आम्हाला DMER जे आहे, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशनचे 15-15 दिवसांनी ज्या कंपल्सरी पोस्टिंग केल्या होत्या, BHMS, BAMS, MBBS डॉक्टर, ते डेप्यूट केले होते. आणि त्याचबरोबर 5-6 डॉक्टर हे आम्हाला सायनहून ज्युनियर आले होते. अतिशय अवघड काळ होता की डेप्युटेड जे कंपल्सरी डेप्यूट केलेले डॉक्टर त्यांची इच्छा काम करण्याची नव्हती. त्यांना हे वाटत होतं की शासनाने बळजबरीने आपल्याला इथं टाकलेलं आहे. त्या लोकांची मानसिकता अशी होती की कोविड हॉस्पिटल हे ढसळेल की नाही. उद्या हे बांद्रा जे आहे लो लाईंग एरिया, इथे मिठी नदी जवळ आहे आणि प्रत्येक वेळेस इथे पाणी साठतं. तर हे जे छप्पर आहे, जे कार्पेट आहे, जिथं भिंत नाही आहे, ब्रिक नाही आहे, सिमेंट नाही आहे, तिथे हे आपण जीवाचा धोका निर्माण आहे. हे सर्वात मोठं चॅलेंज होतं की जो मिळणारा मॅनपॉवर आहे, जो BMS, BHMS डॉक्टर 15-15 दिवसाची पोस्टिंग होतं, त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करणं हे सर्वात मोठं डीन म्हणून आणि माझ्या टीमला चॅलेंज होतं. ते आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना समजूत घालून मी त्यांना एकच सांगायचो की जसं युद्धामध्ये तिथे आपले सैनिक जीवाची पराकाष्ठा करून आपल्या जीवाची, आपल्या घरच्यांची पर्वा न करता तिथं देशाच्या रक्षणासाठी तिथं जीव देतात किंवा जीव देण्याची पाळी होती. तेच आज कोविड पॅन्डेमिकमध्ये आज डॉक्टर असो, वॉर्डबॉय असो, हेल्थकेअर वर्कर असो, हा एक वॉरियर आहे. आणि जेव्हा वॉरियर असतो त्यांनी आपल्या जीवाची किंवा आपल्या फॅमिलीची जीवाची पर्वा न करता समाजासाठी जे काय रिस्क आणि जे काय ॲडिक्वेट प्रिकॉशन घेऊन करायचं आहे त्यांनी उतरायचं असतं त्या वॉर्डमध्ये. आणि आपल्याला मुंबईतले जे कोणी पेशंट येतात किंवा मुंबईचे बाहेरचे जे कोणी पेशंट येतात त्यांना कसं बरं करून त्यांचा जीव वाचवून त्यांना हसमुख चेहऱ्याने घरी पाठवायचं हे आमचं ध्येय होतं. डॉक्टर, मला अगदी थोडक्यात सांगा की ही लढाई कधीपर्यंत संपेल असं तुम्हाला वाटलं होतं आणि प्रत्यक्षात तो काळ आता वर्षा-सव्वा वर्षाचा झाला आहे. नक्कीच मी तुम्हाला सांगतो, जर आपण मागील 50 वर्षाचं कोणतंही हेल्थ क्रायसिस, मी म्हणतो पॅन्डेमिक नाही म्हणणार, मग प्लेग असो, फ्लू असो, बरेचसे आपल्याकडे हेल्थ क्रायसिस आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये आले, पण ते 3 किंवा 6 महिन्याच्या वर हे कधीच टिकलेलं नाही आहे. त्याला वॅक्सिन आली, ट्रीटमेंट आली किंवा ते व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया हे स्वतःला इव्हॉल्युएट करून हार्मलेस पॅटर्नमध्ये आलं. मलाही हेच वाटलं होतं की जास्तीत जास्त 6 महिने हे चालेल आणि 6 महिन्यानंतर हे सर्व जे काय पॅन्डेमिक आहे कोविडचं हे मुंबई पूर्वरच सुरू होईल आणि मी परत माझे जे सायनला फॉरेन्सिकचं काम आहे ते पूर्णपणे बघू इच्छितो. कुठलाही रुग्ण जेव्हा एखादा आजारी पडतो तेव्हा त्याची मानसिकता अशी असते की त्याला एखाद्या सुसज्ज रुग्णालयात जायचं असतं. पण कोविड सेंटरमध्ये येताना सुरुवातीच्या काळात रुग्णांची मानसिकता कशी होती आणि त्याचवेळी त्याच्या नातेवाईकांची किंवा त्याच्या मित्रपरिवाराची मानसिकता कशी होती जी तुम्हाला सांभाळावी लागली असेल, कारण कोरोना हा संसर्गातून आणखी वाढतो. त्यामुळे रुग्णालयात तुम्हाला किंवा कोविड सेंटरमध्ये देखील तुम्हाला गर्दी करता येत नाही. नक्कीच की एक तर कोविड सेंटर नव्याने तयार झालं आणि त्याच्यात ट्रान्झिट हॉस्पिटल, तर त्यामध्ये नक्कीच पेशंटला येताना भीती वाटत होती. पण जेव्हा त्यांनी
आमचे डॉक्टर्स. हॅलो हां बोला डॉक्टर, मला ऐकू येतं तुमचा आवाज. हॅलो. डॉक्टर, हां, नक्कीच जेव्हा नव्याने पेशंट 25 तारखेला जेव्हा पहिला पेशंट घेतला, त्यांनाही असं वाटत होतं की हे ट्रान्झिट हॉस्पिटल आहे, हे मेजर हॉस्पिटल आहे, नाही आहे तर आपली ट्रीटमेंट पूर्णपणे होईल की नाही. पण जसं आम्ही 25 नंतर 26 तारखेला आमचे 100 ते 200 पेशंट ॲडमिट केले आणि जेव्हा त्या पेशंटला एक विश्वास आला, जेव्हा आमचे डॉक्टर त्यांना भेटले, आम्ही जाऊन आत भेटलो, ट्रीटमेंट चांगली, आतले वॉर्ड चांगले पाहिले, तर नक्कीच त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने आम्ही डेली 150 ते 200 पेशंट ॲडमिट करून आजपर्यंत आम्ही 26,000 पेशंट हे ट्रीट करून सुखरूप घरी पाठवलेले आहेत. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात या कोविड सेंटरला निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ किंवा अवकाळी पाऊस किंवा मोसमी पाऊस अशी वेगवेगळी आव्हानं पेलावी लागली. या व्यतिरिक्त आणखी कुठली आव्हानं होती आणि त्या काही आठवणी आहेत का? नक्कीच हे 2 जे निसर्ग होतं ते तर त्यामध्ये आम्ही 242 पेशंट 24 तासात ट्रान्सफर केले आणि ट्रान्सफरमध्ये एकही कंप्लेंट नाही किंवा एकाची डेथ नाही झाली. त्याचप्रमाणे टावखेमध्ये आत्ता 17 तारखेला आम्ही 193 पेशंट ट्रान्सफर केले, त्यामध्ये 77 पेशंट आमचे ICUचे होते, त्यातही कोणती डेथ नाही आणि अतिशय चांगल्यापणे आम्ही हे केलं. ह्या व्यतिरिक्त चॅलेंज आम्हाला हे होती की सर्वात मोठी चॅलेंज जी मला होती की हे जे नवीन BAMS BHMS डॉक्टर आम्ही रिक्रूट केले होते, ज्यांना जास्त काही ट्रेनिंग नव्हतं, यांना डेली ट्रेन करून त्यांना एक एक्सपर्ट बनवून ते पेशंट ट्रीटमेंटमध्ये कसा सक्सेस रेट देऊ शकतात, ही सर्वात मोठी चॅलेंज होती आणि हे चॅलेंज आम्ही इतक्या चांगल्या प्रकारे हाताळलं. मी आपणास सांगू इच्छितो की फेज 1 जे आहे आमचं, जे 25 तारखेला आम्ही पहिला पेशंट घेतला, तिथे 17 ऑगस्टला 2020ला 10,000 पेशंट आम्ही डिस्चार्ज केले आणि त्या 10,000 डिस्चार्जमध्ये एकही डेथ झाली नाही. यावरूनच आपण समजू शकता की आम्ही जे नवीन डॉक्टर्स रिक्रूट केले, जे ट्रेन नव्हते, सिस्टर्स, वॉर्ड बॉय, त्यांना आमच्या टीमने BKCच्या डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न, चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिली. एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळामध्ये तिरस्कारापासून पुरस्कारापर्यंत अनेक लोकभावनांना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल, समाधानाचे क्षण आले असतील, कदाचित काही दुर्दैवाचे क्षण देखील आले असतील, कारण कोरोनानं कुणालाही पाहिलं नाही, अगदी जीवाभावाची माणसंही ओढून नेली. तर या सगळ्या काळात तुम्ही मंडळींनी संयम कसा बाळगलात किंवा कोणकोणत्या प्रसंगांना तुम्हाला सामोरं जावं लागलं, अगदी थोडक्यात सांगा. नक्कीच प्रसंगाला तर सामोरे जावं लागतं. जेव्हा 2-2 हजार बेडचे आपण कॅपॅसिटी चालवतो, बरेच पेशंटचे कंप्लेंट येतात, बरेच लोकांना असं वाटतं की आमचा पेशंट डिलेड म्हणजे लवकर बरा होत नाही आणि ह्याचबरोबर बरेचसे खोटे ॲलिगेशन होत राहतात सिस्टममध्ये. त्यामध्ये सर्वात दुर्गुण हे असतो की असे खोटे ॲलिगेशन झाले की आमचे जे हेल्थकेअर वर्कर आपला जीव धोक्यात घालून, आपल्या फॅमिलीचा जीव धोक्यात घालून हे कोविड वॉर्डमध्ये लोकसेवा करतात. ह्याला आम्ही कोपअप करण्यासाठी आम्ही एक डीन्स वेलनेस इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. BKCमध्ये छोटे प्रोग्राम घेतो, छोटे ॲक्टिव्हिटी करतो, ज्यामध्ये हे जे आमचं मॉरल आहे आमच्या डॉक्टरांचं, वॉर्ड बॉय, सिस्टर, हे अपग्रेड राहावं आणि जोपर्यंत कोविड संपत नाही तोपर्यंत त्यांनी 24 तास किंवा 24% आपलं पूर्णपणे ह्या राज्यासाठी, देशासाठी किंवा मुंबईसाठी द्यावे. मला वाटतं म्हणूनच आज सगळ्या या कोरोनाच्या संकटातही आपण सुखरूप आहोत, याचं श्रेय या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि तुमच्यासारख्या डॉक्टरांनाच द्यायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आज या आमच्या ABP माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मुंबईचा तारणहार या विषयात आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे आभार. तर मुंबईचा तारणहारमध्ये आपण पाहिलं की BKC कोविड सेंटरचं काम गेलं सव्वा वर्ष कशा पद्धतीने सुरू आहे. याच पद्धतीने आपण शहरातल्या वेगवेगळ्या गावातल्या अनेक कोविड सेंटरचं काम आपण पाहणार आहोत. पण तुर्तास तरी या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.